सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM24। सालाबाद प्रमाणे आष्टी तालुक्यातील नांदूर येथे छोटुमिया यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यात्रा यशस्वी करण्यासाठी नांदूर गावचे विद्यमान सरपंच संजय दादा विधाते, माजी सरपंच आजीनाथ विधाते, उपसरपंच विलास गवळी, यात्रा कमिटी अध्यक्ष योगेश विधाते, माजी सरपंच परसराम विधाते, माजी पंचायत समिती सदस्य उद्धव अण्णा विधाते, माजी उपसरपंच पप्पू काळे, माजी उपसरपंच बबन पठाण, ग्रामपंचायत सदस्य भगवान विधाते, ग्रामपंचायत सदस्य संदीप राऊत, ग्रामपंचायत सदस्य शहादेव तळपे, ग्रामपंचायत सदस्य निसार पठाण, ग्रामपंचायत सदस्य यदुराम काळे, माजी उपसरपंच दादासाहेब राऊत, भाजपा युवा नेते बबनराव परसराम विधाते, कमिटी सदस्य हमीद पठाण, मुन्ना पठाण, चांद पठाण, पैलवान सतीश विरकर, पैलवान परसराम विधाते, पैलवान भास्कर राऊत, चेअरमन दत्ता विधाते, सोसायटी चेअरमन आनंदा विधाते आदी मान्यवरांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न केले। यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले, त्याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचे आभार मानले। अरे एक मिनिट थांब ना, एवढं काढ आता काढ लाईट द्या ना, लाईट लावते ओके सर त्यांचा आवरू द्या दक्षिण ठेवा ओके दक्षिण ठेवा फोटो काढा ओके उपसरपंच आमचे वामा या ओके योगेश बाप आहे ना, हा घेतो ना, ग्रुप फोटो घेऊ आपण, या ना तुम्ही, या ना इकडे या, ओके या
सर या इकडं सर अमोल सर समोर पंचांचा निर्णय अंतिम कुस्ती शिरे आणि तुरे या नांदूर मैदानी आले. ही माती शुरावला ही दिलाला माती बर येलतुरीचे पैलवान येलदूरचे पैलवान किती रुपयाची कुस्ती लागते? 1000 रुपयाचे 1000 रुपये 1000 वेलदुरीचा पैलवान 70-30 ठरला. हा किती रुपयाची? 1000 रुपये इनामाची कुस्ती लागते. छोटोम्या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व मल्लांचं मी नांदूर ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो. आणि तसेच सर्व मल्लांना माझी विनंती आहे, आपण आपापली कुस्ती लावून घ्या. परत कुठल्याही गोष्टी तक्रार चालणार नाही ही नम्र विनंती. मला या ठिकाणी या मल्लांना कुस्ती चिंतन केली आहे, तरी आपण दोघं इकडे इनामाला यायचंय. आणि पैलवान सतीश विरकर पंच म्हणून धनगरवाडीचे पैलवान हा धनगरवाडीचे पैलवान नगरचे पैलवान नगर वैयक्तिक त्याची 400 रुपये वैयक्तिक 400 रुपये वैयक्तिक वैयक्तिक 400 रुपयाची कुस्ती लागते मैदानात. नांदूरचे पैलवान हे बी नांदूर दोन्ही राजगावचे हिरो देऊन टाक त्यांना 100 नगरचा पैलवान आणि सावरगावचा हिरा 2000 रुपये इनामाची कुस्ती लागते.
पंचा पैलवान मी जोडी जोडा प्रत्युत्तर आहे त्याच्याकडे मिरजगावची आणि मिरजगावची कन्या आमच्याच गटातली 2000 रुपये इनामाची कुस्ती लागते. स्वातंत्र्य दोन 1 मिनिटं. भारत मातेच्या कीर्तिमुगडात अनेक महिला अंतराळ महिला रेल्वे महिला जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी अशी महिला कुस्तीगीर. आणि केरगाव सरपंच किती रुपये इनामाची कुस्ती 3000 रुपये इनामाची कुस्ती लागते. आणि पंचमढ पैलवान आणि याच गावचा हिरा आणि तुरा नांदूरचा पैलवान 1000 रुपये किती 1000 दीड हो 1500 रुपये इनामाची कुस्ती. नाही आत्मन करून घेऊ नका. पंचांना विनंती आहे डबल कुस्ती लावू नका. पैलवान बोला. नगरचे पैलवान चिखली कोरेगावचे पैलवान 2000 रुपये 2000 रुपयाची कुस्ती 2000 रुपयाची कुस्ती लागते. स्वातंत्र्य जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी अशी महिलांची कुस्ती लागते. एका तोडीस तोड आणि जोडीस जोड कुस्ती अंतरावीर महिला पाटील
आष्टीचे पैलवान धानोऱ्याचे पैलवान 5,000 रुपयाची कुस्ती आहे. चिटपट झाली तर 5,000 नाही तर 3,000. आष्टी आणि धानोरा एक ठिकाणी मल्लांची कुस्ती लागते. 500 रुपये बोला. शेवगाव आणि पैलवान यांना बजरंग बली की पुरानगरचा पैलवान कुठला पाथर्डी 2,500 रुपये. 2,000 रुपये इनामाची कुस्ती सतीश विरकर पाटील यांनी लावली. हो पंचांचा निर्णय बोला. गोरेगाव चिखली गोरेगाव चिखली अहमदनगरची कन्या 2100 रुपये 2100 रुपये इनामाची कुस्ती लागते. महाराष्ट्र केसरी 2018 साली त्यांच्या बंधूंना संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. संदीप मस्के सावरगावचा तोडी मोडीचा मल्ला. फार मोठी कुस्ती लागते या नांदूर गावामध्ये. जामखेडचे पैलवान कुठला जामखेडचा पैलवान केरूळचा पैलवान बाहेर काढून का चढून पाटील आम्ही पाहिलं. चला हे कुस्त्या नाही झालेल्या डबल हा मान्य चला या कुस्त्या नाही झालेल्या. बोला बबनराव बोला. छोटू मिया बाबा की 5,000 रुपयाला जोड आहे का. सतीश विरकर पैलवान यांच्या हाताला पोरगा फिरतोय. हा क्षण मात्र टिपून घ्या. कुस्ती झाली बाकीचे गोंधळ करू आपण. थोजी विरकर फार मोठा पैलवान आहे. थोजी विरकर कर्जतला सरावाला नंबर पुढच्या वाडिया पार्क तालीम. काय नाव आहे पैलवानाचं. चौगुले पैलवान. फार मोठी तुपारी कुस्ती लागते. एक वाघ आहे आणि दुसरा शिव आहे. अनेक मैदान या तालुक्यामध्ये 2 पोरांनी गाजवली. आज तुमच्या गावामध्ये आले. चांगली कुस्ती सरांना बोलून त्यांना थांबा 2 मिनिटं. थोराजी विरकर एक काला पहाड
ज्या पोरानं श्रीगोंदा कर्जत अर्धा महाराष्ट्र धोण खाल्ला असा थोडा मोडीचा पोरगा, एका गरीब घरचा शेतकऱ्याचा पोरगा थोडाजी विरका नगर जिल्ह्यात मध्ये ओ बल्ले बल्ले सतीश तीळभर बी चरबी नाही पोरांच्या अंगावर रोज कष्टाची. अहमदनगर आणि कर्जत मधले पैलवान मस्त पैकी चालले. भारत मातेच्या कीर्तिमुखडातलं हे मैदान नांदुरगावचं संतोष सर याच्यापेक्षा थोडी तोड मैदान संतोष विरकर सर, सतीश विरकर पाटील याच्यापेक्षा थोडी तोड मैदान पुढच्या वर्षी घ्यायचं. सुंदर असं नियोजन तुमचे झाले पाहिजे. दत्ता विधाते चेअरमन चितपट कुस्तीवर 1000 रुपये इनाम वाढला. या कुस्तीवर देणार गाव या बारगो चांगलं करा. ओ डोळ्याचं पारणं फिरणारी कुस्ती आहे. ज्यांना बीपी आहे, शुगर आहे, दमा आहे, आता 4 पावलं मागासारखा. इतकी तोडामोडाची कुस्ती लागते, तोडामोडाची कुस्ती लागते. ओ पटकावण्याचा प्रयत्न केला. पॉइंटवर बोलूया. डाव प्रतिडाव पंच पॉइंट घ्यायचे काय नाही. दोन्ही मल्ल तोला मोराची कल केला. या दोन्ही पोरानं घामाना हो कुस्ती सुटणार नाही. खाली बसा पोरा थोडं. एकमेकाचा अंदाज घेतला. लोक म्हणतात ऐक ना, फुकटचे पैसे देऊ नका. पहिल्यांदा कष्ट करते ते ना किचपट करा. चला चला एकदा नामाचा गजा वातावरण शब्द आणि बाहेर गेल्यावर पॉइंट दिला जाणार नाही. नोंद घ्यायची. बाकीचे जे थांबले साईड लावा आणि कॅमेरामॅन जरा सावधच राहा. जर का पैलवान अंगावर आले तर चपाती झाल्याशिवाय राहणार नाही. पैलवानचे पैसे देऊन टाका. इकडे आलेले हो 1 मिनिट. हा कोरेगावचे पैलवान, कोरेगावचे पैलवान, पिंपळाचे पैलवान, कुठले पिंपळा पिंपळा मला कळानच राव तुमचं काय का नाही. बोला बोला बोला. एक तुफानी कुस्ती लागते. लावा कुस्ती चला. जोडी जोड आणि जोडी जोडाची कुस्ती. पैलवान शरद इकडे लक्ष द्या. यांनी या कुस्तीला 500 रुपये इनाम आहे. कोरेगावचे पैलवान, कोरेगाव पिंपळ्याचे पैलवान, पिंपळ्याचे पैलवान 11,000 रुपये कुस्ती. 11,000 रुपये इनामाची कुस्ती लागते. डोळ्याचं पारणं फिरणारी कुस्ती लागते. निकाली कुस्ती झाली पाहिजे. निकाली चित्र मात्र टिपून घ्या. असं मैदान या नांदुरगावचं. हात घ्या ना, वर घ्या ना हात. आनंद विधाते पाटील यांनी माझ्या वाणीवर खुश होऊन
मला 200 रुपये इनाम दिला आणि माझ्या पाठीवर एक कौतुकाची हात मारली. मनापासून धन्यवाद साहेब. बाकीच्यांनी थोडं बाजूला व्हा. चित्रकरणाचा क्षण. यात्रा 1000 रुपये इनाम, 1100 रुपये या शेवटच्या कुस्तीवर बक्षीस. लढत या नांदूर गावात तुफानी मल्ला एक वाघ आणि शिवा. जगन विधाते यांचे चितपट कुस्तीवर 200 रुपये बक्षीस आल्या. पहिलवान एका चोरा मोराची कुस्ती सुरू झाली. बीपी वाले शुगर वाले जरा मागे सरकार पाण्याचा गोड घ्या. इतकी तोला मोलाची कुस्ती लागते या नांदूरगावच्या मैदानात. गावात आलो तर गाव दिसत नव्हतं, पण मैदान घेतलं आणि या मैदानाची प्रेक्षक मंडळी पाहून वाटलं की कुठेतरी कुस्तीला जपणारी माणसं या गावामध्ये सुद्धा. सर्व पैलवानांची किंमत या गावाने केली. या गावात जुने मित्र परिवार जे असतील त्यांनी भरघोस असे पैसे सुद्धा या पैलवानांना दिलेले आहेत. मैदान कडक झाला, पण आता काय करू शकत नाही. ओ डाव प्रतिडाव, बल्ले बल्ले बल्ले. भारत मातेच्या कीर्तिमुकुटातली ही पोरं उद्याचे हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी. याच लाल मातीतले हिरे आणि तुरे. आपले मंडळी, शाने मंडळी सगळ्यांनी खाली बसा. वर्षांना दिसत नाही आणि त्यांच्या हातात तर दगड बी नाही. कोणी मारू नका, कोणाला काय नका. सापाची कुस्ती मातीत, शिवाची कुस्ती सुद्धा मातीत, अस्वलाची कुस्ती सुद्धा मातीत, हत्तीची कुस्ती सुद्धा मातीत आणि एका मल्लाची कुस्ती सुद्धा याच लाल मातीत. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. वा काय मैदान. संध्याकाळी वेगळाच कार्यक्रम आहे म्हणते ती गाववाली, पण त्या कार्यक्रमाला आम्ही पैलवान मंडळी नसतो ती. यांनी माझ्या वाणीवर कौतुकाची थाप दिली. मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला पहिल्यांदा चला इकडे. तुम्ही या यात्रेनिमित्त जो हंगामाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे, उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. 11,000 हजाराच्या शेवटी 2 कुस्त्या या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहे. या वर्षीचा यात्रेचा कार्यक्रम सर्व समावेशक आणि व्यवस्थित असा पार पडला आहे. आणि आता रात्री जो शिफा पुणेकर यांचा जो ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे तो सुद्धा सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एक विचाराने पार पाडतील की या ठिकाणी मी ग्वाही देतो. आज या ठिकाणी
इतका उत्कृष्ट अशा प्रकारच्या आमच्या गावातला हंगामा झाला, तरी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या पैलवानांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आज आमच्या गावात सिफा पुणेकर यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम असून सर्व ग्रामस्थांनी हजर राहावे ही नम्र विनंती. आणि यात्रा कमिटीच्या अध्यक्षाच्या नात्यानं सर्व ग्रामस्थांचं वर्गणीदारांचं मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो. दुसरा पहिला बोला समोर समोर सरपंच समोर शिवाजी घेतला का? सालाबादप्रमाणे यावर्षी ही छोटुम्या यात्रेचा कार्यक्रम आमचा बुधवारी सुरू झाला, बुधवारी संदल झाला, गुरुवारी छबिना झाला आणि शुक्रवारी म्हणजे आज बी अतिशय सुंदर अशा प्रकारचा गावाच्या मानाने अतिशय सुंदर असा प्रकारचा हंगामा झाला. तरी या छोटुम्या यात्रेच्या उत्सवामध्ये सर्व गावकरी, सर्व लहान थोर मंडळी, सर्व जाती धर्माचे लोक सर्व एकत्रितपणात येऊन हा कार्यक्रम अतिशय शांततेत प्रकारचा झाला. तरी मी सर्वांना या छोटुम्याच्या यात्रेनिमित्त सर्व नांदूर ग्रामस्थांना व जे आज कुस्तीसाठी आलेले बाहेरगावचे सर्व मल्ल यांना नांदूर ग्रामस्थाच्या वतीने खूप शुभेच्छा देतो व नांदूर ग्रामस्थांनाही छोटुम्या यात्रेच्या खूप शुभेच्छा देतो. आणि आज संध्याकाळी सर्वांना विनंती करतो की आपल्या छोटुम्या यात्रेनिमित्त ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम बघितलेला आहे, ठेवलेला आहे, तरी सर्वांनी अतिशय शांतपणाने हा कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे. आणि सर्वांनी हा कार्यक्रम पाडण्यासाठी अतिशय शांत सर्वांनी मदत केली, त्याबद्दल मी सर्व नांदूर ग्रामस्थांचे खूप आभार मानतो. आणि सर्व पैलवानांचे आभार. आम्ही काय नाही चालूच आहे त्याला काही. देणगी या ठिकाणी दिलेली आहे, त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो व अगदी 5 मिनिटांमध्ये कार्यक्रमाला सुरुवात करावी ही नम्र विनंती. सरपंच यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे, त्यांचं नांदूर ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत. गौतम स्टेजच्या वरती स्टेजच्या बाजूला, हमीद गुलाब पठाण यांना विनंती. आपण सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात येत आहे की सालाबादप्रमाणे छोटुम्या यात्रेचं सर्व काही कार्यक्रम उरकत आले आहे आणि हा शेवटचा कार्यक्रम आहे ऑर्केस्ट्रा. तरी आतापर्यंत जे नागरिकांनी सहकार्य करून सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडले, तसंच या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम अगदी शांत चित्तेने ऐकून घ्यावं. तुझ्यासाठी
मारली मिठी मला त्या नदीनं मारली मिठी त्या नदीनं मारली मिठी मला त्या नदीनं मारली मिठी येऊ दे तुला कीव जडला या जीव येऊ दे तुला कीव प्रीतीचा पाखरा ग दिलबरा ग तू माझी दिलबरा ग हो दिलबरा ग समोर आम्हाला घ्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.